हे पावणे 5 महिन्याच्या प्रदीर्घ काळात मागे वळून पाहताना जर विचार केला तर कुठलंच काम झालेलं नाही। आता नोटिसा यायला सुरुवात झाली आणि अवॉर्ड केव्हा झाले तर कुणाचे 6 महिने आधी, कुणा वर्षभर आधी। कायद्याचे बंधन आहेत म्हणून सांगितलं जातं। मागच्या तारखेत अवॉर्ड बनवतात त्यावेळेस तुमचा कायदा कुठं जातो? तुमच्या मनात आलं तर तुम्ही कधी काही गोष्टी कमी करता, काही वाढवता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुंबईत युवकांना पळायला लावलं। अरे युवक असेच पळायला लागलेत। बेरोजगार युवकांची पळापळ सुरू आहे नोकरीसाठी। काय तर म्हणे नशामुक्ती अभियान। सत्तेची नशा तुमच्या सर्वांची कधी उतरणार आहे? त्यासाठी कोणतं अभियान घ्यावं लागणार आहे? विजयादशमीच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढा की दिवाळी दिवाळीच्या ठिकाणी राहील पण आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 143 दिवस अर्थात पावणे 5 महिने झालेत। आजही जसं सुरू केलं तशीच परिस्थिती आहे। आतापर्यंत तरी कोणी आश्वासन द्यायचं आणि वाटायचं की आपलं हे काम मार्गी लागलं, परंतु हे पावणे 5 महिन्याच्या प्रदीर्घ काळात मागे वळून पाहताना जर विचार केला तर कुठलंच काम झालेलं नाही। आता नोटिसा यायला सुरुवात झाली आणि अवॉर्ड केव्हा झाले तर कुणाचे 6 महिने आधी, कुणा वर्षभर आधी। सगळं काही कायदा धाब्यावर बसून सुरू आहे आणि ज्या वेळेस आम्ही मागणी किंवा विनंती अर्ज करतो त्यावेळेस कायद्याचे बंधन आहेत म्हणून सांगितलं जातं। मग ज्यावेळेस बाधित शेतकऱ्यांवर अन्याय करता, एकतर्फी अवॉर्ड बनवता, मागच्या तारखेत अवॉर्ड बनवता त्यावेळेस तुमचा कायदा कुठं जातो? हे प्रश्न अनेक पडलेले आहेत आमच्या समोर, उत्तर एकाचही मिळायला तयार नाही। कालच DYSP आनंद कुलकर्णी साहेब आणि तालुका जालना ठाण्याचे PI संतोष सावळे साहेब आले होते। जसं आपण निवेदन दिलेलं होतं की आता टोकाची भूमिका घ्यावीच लागेल। जर प्रशासन बळजबरी ताबा घ्यायला आले तर संघर्ष होईल, रक्ताचे पाठ वाहतील। तसं निवेदन त्यांच्यापर्यंतही पोहोचलेलं आहे। त्या दृष्टीनं ते आले होते। त्यांना काल मी हेच सांगितलं की केव्हा काय होईल हे सांगता येत नाही। दुसऱ्याचं सोडा, माझ्याही बाबतीत मी म्हणलं मी केव्हा काय निर्णय घेईल मलाच माझं कळायला तयार नाही। दररोज काहीतरी वेगळे विचार मनात येत असतात। फक्त यामुळेच थांबलोय की माझं स्वतःचं कुटुंब आणि हे जे समस्त बाधित शेतकरी आहे जे या आंदोलनाशी जोडले गेलेले, या आंदोलनाचा प्रमुख या नात्यानं या शेतकऱ्यांचं सगळ्यांचं कुटुंब पाहता मला स्वतःला टोकाची भूमिका घेताना वेळोवेळी विचार करावा लागतोय। नाहीतर आतापर्यंतच काहीतरी वेगळं झालं असतं आणि हा प्रश्न मार्गी लागला असता। तुमच्या मनात आलं तर तुम्ही कधी काही गोष्टी कमी करता, काही वाढवता। देशहित म्हणा, जनतेचं हित म्हणा, जनहित म्हणा लक्षात घेऊन करत असला तर मग आम्ही जी मागणी करतोय ती जनहित म्हणून लक्षात का घेत नाहीत? आताच आठवडाभरापूर्वी GSTचे स्लॅब कमी करण्याचा निर्णय झाला। मध्यंतरी भाजपच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन कमी झाल्यानं कसे फायदे होतील हे ठासून सांगितले गेलं आणि जेव्हा लागू केला तेव्हा कसा लागू करून देशाचा फायदा आहे, देशाचा विकास कसा होईल हे सांगितलं जात होतं। म्हणजे तुमचं चितही तुमची, पटही तुमची वाढवलं तरी सगळं बरोबर, कमी केलं तरी बरोबर। आज तर काय म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुंबईत युवा रन अर्थात युवकांना पळायला लावलं। अरे युवक असेच पळायला लागलेत। बेरोजगार युवकांची पळापळ सुरू आहे नोकरीसाठी, कामधंद्यासाठी, अनेकांची शिक्षणासाठी, सगळ्यांची पळापळ सुरू आहे। शेतकऱ्यांची आपले पिकं वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे। गृहिणींचं स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलंय, ती बराबरी करताना त्यांची धावपळ सुरू आहे। आणि सगळ्यांचं जर बघितलं, येणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणं असतील, जनविरोधी धोरणं असतील या सरकारची, त्या माध्यमातून सगळ्यांचीच पळापळ सुरू आहे। आणि आणखीन तुम्ही याच्या निमित्तानं त्याच्या निमित्तानं पळायला लावता। आणखी एक उपक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज घेतला, काय तर म्हणे नशामुक्ती अभियान। उपक्रम जरी चांगला असला तर मला या निमित्तानं त्यांना हे विचारायचं की सत्तेची नशा
तुमच्या सर्वांची कधी उतरणार आहे, त्यासाठी कोणतं अभियान घ्यावं लागणार आहे. जसं शेतकऱ्याला वेळीच मदत केली तर बरं असतं, नाहीतर अनेक जण आत्महत्या करतात. मग आत्महत्या केल्यानंतर 1,00,000-2 लाख रुपये घेऊन सत्ताधारी नेते आमदार जाऊन त्याचा फोटो काढतात. तसं काही अनुचित घटना घडायची नंतर तुम्ही येऊन मोठेपणानं जाहीर करायचं, हे योग्य होणार नाही. त्यामुळं विजयादशमीच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढा. आता मी कालच सांगितलं तुम्हाला आणि हे ठासून परत एकदा सांगतोय की दिवाळीच्या ठिकाणी राहील, पण आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही.